हॅलो फ्रेंड्स, कसे आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच. तर फ्रेंड्स, आज आहे 3 जानेवारी. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, तर 3 जानेवारी हा आपल्या वर्षाचा पहिला एक खास असा सण आहे. तो म्हणजेच सावित्री उत्सव. म्हणजेच आपल्या ज्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांची आज जयंती आहे. आणि खरंच त्यांच्याबद्दल काय सांगावं. सावित्रीबाई फुले तो बस नाम ही काफी है. त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. त्यांनी काय काय आपल्या स्त्रियांसाठी केलेलं आहे, समाजासाठी केलेलं आहे, हो की नाही? शेणा दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट ती चालत राहिली. म्हणूनच तर आज आपली प्रशस्त वाट तयार झाली, हो की नाही? या वाटेवरून चालताना सावित्रीबाई फुले यांची आठवण जागवायलाच हवी, हो की नाही? तर सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आजचा आपल्या कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे. तर प्रवास आपल्या सख्यांचा शोमध्ये आज आपण बघणार आहोत शैलजा सोनावणे या आपल्या सखीचा प्रवास. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरेचसे कष्ट, हाल अपेष्टा सहन केल्या आणि अवघड परिस्थितीवर मात करत आज त्या एक आदर्श शिक्षिका आहेत. तर त्यांचा प्रवास आता आपण त्यांच्याकडनं ऐकूया. नमस्कार, मी शैलजा सतीश सोनावणे आणि लग्नाआधीची शैलजा नवनाथ कांबळे. साहजिकच माझं आयुष्य काही खूप मोठी नाही आहे किंवा मीही खूप मोठी नाही आहे की माझं आयुष्य कोणासाठी तरी प्रेरणादायी असावं. पण तरीही माझ्या आयुष्यात आम्ही खूप भोगलं आहे, खूप सहन केलं आहे आणि आज इथपर्यंत जे आलो आहे ते फक्त मी आणि माझा मुलगा सतीश सोनवणे या दोघांच्या कष्टाचं फळ म्हणजे आजचं हे आमचं आयुष्य. मी शैलजा सतीश सोनवणे, माझं शिक्षण मी डबल पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, MPhil केलं आहे, BEd केलं आहे आणि न्यू हॉरायझन स्कॉलर स्कूलमध्ये ऐरोलीमध्ये मी मराठी शिक्षिका म्हणून काम करते. लहानपण तसं खूप छान गेलं, कारण वडील होते तोपर्यंत आयुष्यातली सगळी सुखं मिळाली, सगळा आनंद मिळाला. भले तो आनंद छोटा असू दे, पण तो वडिलांनी भरभरून प्रेम दिलं. माझं लहानपण गेलं पुणे येथील नवसह्याद्री सोसायटीमध्ये. एक खूप चांगला प्रशस्त बंगले असलेला आणि उच्चभ्रू समाज जिथे राहतो, ब्राह्मण समाज. पुणे म्हणजे की ब्राह्मण आलंच योगानं, आणि तिथे माझं आयुष्य गेलं. लहानपणापासूनच फारशा गोष्टी नाही मिळायच्या. वडील गरीबच होते, ते वॉचमन म्हणून काम करायचे. त्याच्यानंतर ते गवंडी म्हणून काम करायला लागले आणि आमचा 2 बहिणी, 1 भाऊ, आई वडील असं हे आमचं कुटुंब एका घरामध्ये 10-10च्या घरामध्ये आम्ही राहायचो. तिथे राहिल्यानंतर 1ली ते 4थीचं शिक्षण माझं तिथेच झालं. वडिलांची खूप मोठी स्वप्न होती की माझी मुलं ही या बंगल्यात जी लोक राहतात त्यांच्यासारखी सुशिक्षित व्हावी, मोठ्या नोकऱ्या कराव्या, त्यांनी सुशिक्षित व्हावं, चांगलं आयुष्य त्यांना मिळावं, चांगले कपडे घालावेत. आणि जोपर्यंत ते होते आमच्या आयुष्यात तोपर्यंत त्यांनी सर्व दिलं आम्हाला. चांगले कपडे दिले, चांगलं आयुष्य दिलं, चांगलं खायला दिलं. आणि असं 4थीपर्यंतचं शिक्षण माझं तिथे झालं आणि 5वी ते 9वी पर्यंतचे शिक्षण भारती विद्यापीठ एरंडवणे पौडफाटा इथे पतंगराव कदमांच्या शाळेमध्ये झालं. तिथे फारसा वाव नाही मिळाला, कारण शाळेतली ती शाळा तशी खूप मोठी होती आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळायचं नाही, कारण माझं हे रूप काही देखणं नव्हतं. काळी सावळी मुलगी आणि कुठल्या ॲन्युअल फंक्शनमध्ये कशातच भाग घ्यायला चान्स नाही मिळायचा, कारण खूप सुंदर छान मुली असायच्या आणि त्यांना तो भाग घ्यायला मिळायचा. वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली, कारण पावसाळा आला की वडिलांना काम नसायचं, कारण गवंडी बांधकामाची कामं काही पावसाळा आला की नसायची. मग तेव्हा आमचं नेहमी शाळा सुरू व्हायच्या वेळेस खूप आर्थिक चणचण असायची. त्या शाळेला थोडीफार फी होती, पण तीही भरणं म्हणजे मुश्किल असायचं. आईचं प्रत्येक जूनमध्ये एखादा दागिना मोडला जायचा. थोडेसे दागिने असायचे तिकडे, कानातलं मोड, कुठे गळ्यातले मणी मोड, आणि आमचं ते शाळेचं ॲडमिशन व्हायचं. असं करत 9वीपर्यंतचं शिक्षण माझं पुण्याला झालं आणि पुन्हा खूप आर्थिक परिस्थिती पुन्हा खराब झाली आणि आम्ही आमचं राहतं घर विकलं आणि आम्ही आलो आमच्या गावाला, म्हणजे माझ्या वडिलांच्या गावाला, एकुलका इथे. साहजिकच भावाचं घर होतं त्यांचं आणि भावात काही पटलं नाही आणि अर्ध बांधलेलं घर तोडून माझे वडील पुन्हा तांदूळजा इथे, म्हणजे माझ्या आजोळी
त्यावेळी माझे मामा राजभाऊ वागचौरे हे योगेश्वरी शाळेमध्ये शिक्षक होते, सुशिक्षित होते, शिकलेले होते आणि त्यांच्या गावाला म्हणजे ते गावाला राहत नव्हते म्हणून आम्ही त्यांच्या घरी राहायला गेलो तांदूळजा इथे. तांदूळजाने खरं तर खूप दिलं. तांदूळजा म्हणजे माझा चूळ, त्यांनी सगळ्यांची मी भाची आणि शिकणारी भाची सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे मी गावाची खूप लाडकी होते. गावातलं प्रत्येकजण मला ओळखायचा, आजही ओळखतो. आणि तिथे माझं 10वी झालं. 10वीला शाळेमध्ये 2री आले. आजही सगळे मामा जे आहेत आम्ही सगळ्यांना म्हणजे मामाच म्हणतो, आवर्जून त्यांच्या आठवणी येतात. त्यांनाही माझं खूप कौतुक आहे. आणि हॉस्टेलला जाताना मला आजही आठवतं 10वी नंतरचं माझं शिक्षण हॉस्टेलला झालं. आणि हॉस्टेलला येताना आमची जी वस्ती आहे ती पूर्णच्या पूर्ण वस्ती ही मला बस स्टॉपला सोडायला यायची. 10वी नंतर 11वीला अंबेजोगाई महिला महाविद्यालय, वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय इथे माझं 11वीचं ॲडमिशन झालं. 11वीचं ॲडमिशन झालं आणि त्याच्यानंतर हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं. हॉस्टेल का हा प्रश्न मला खूप पडायचा की माझे मामाचं जो घर इथे असताना मला का हॉस्टेलला टाकतात. मला नाही राहायचं हॉस्टेलला, कारण हॉस्टेलला जेवायला मिळायचं नाही. मिळायचं पण थोडंसंच मिळायचं, भाज्या चांगल्या नसायच्या वगैरे वगैरे. पण जेव्हा हॉस्टेलला मी गेली, हॉस्टेल हा खूप मोठा लेसन होता माझ्यासाठी, माझ्यासारख्या गरीब मुलीसाठी किंवा शिक्षणाची भूक असणाऱ्या मुलीसाठी हॉस्टेल हा खूप मोठा लेसन होता माझ्यासाठी. तिथे माझ्यापेक्षा हालाकीच्या परिस्थितीत आयुष्य जगणाऱ्या मुली तिथे मला मिळाल्या. सुरेखा, वर्षा, वैशाली. आजही आम्ही सगळेजणी कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि सगळ्याजणी चांगल्याच पोझिशनवरती आहोत. आणि मग तिथे एकमेकींचा आजारपण काढणं, एकमेकींचे डबे खाणं. तिथे जेवायला मिळायचं ते म्हणजे 2 चपात्या, 1 वाटी डाळ, 1 वाटी भाजी आणि 1 वाटी भात. पुरायचं नाही जेवण, पण त्या काळात मग मुरमुरे हा खूप मोठा आधार होता मला. पांढरे मुरमुरे विकत आणायचे आणि त्यात साखर टाकून ते खायचे. अभ्यास करताना पण तिथे बरीचशी पुस्तकं मिळायची. शाळेत खूप चांगले शिक्षक मिळाले आम्हाला माझ्या 11वी-12वीच्या वयामध्ये आणि खूप चांगले शिक्षक मिळाले. त्याच्यामुळे अभ्यास करायला खूप प्रोत्साहन यायचं. पण आर्थिक परिस्थिती तेव्हाही खराबच. नोट्स काढायला पेपर नाही मिळायचे, पुस्तकं वह्या नाही मिळायच्या. वही म्हणजे खूप महाग गोष्ट आणि मग ती का घ्यायची किंवा ती घेण्यासाठी वडिलांना का त्रास द्यायचा. म्हणून आम्ही अंबेजोगाईच्या बस स्टॉपवर सकाळी 6 वाजता जायचो. 6 वाजता पेपरची गाडी यायची आणि त्या पेपर रॅप केलेले जे व्हाईट कलरचे पेपर असायचे ते पेपर आम्ही नोट्ससाठी वापरायचो. मग ते आणायचे, ते चुरगळा केलेले असायचे, त्याला सरळ गाली करायचं, शिवायचं सुई दोऱ्याने आणि ते आम्ही नोट्ससाठी वापरायचो. कारण वह्या खूप संपतात ना, कारण आम्ही आर्ट्समध्ये खूप लिहायचो. असं 12वी पास झाले. 12वीलाही फर्स्ट क्लास मिळाला आणि 12वी नंतर खेड्यापाड्याच्या लोकांचं एक हे असतं की 10वी-12वी झाले की तिला DEDला टाकायचं आणि DED झाले की तिला नोकरी मिळणार. तसंच माझंही DEDला पुरेशी माहिती नसल्या कारणानं किंवा घरात कोणी माझं शिकलेलं नव्हतं, वडिलांना एवढी फार काही माहिती नव्हती, त्या कारणानं माझा DEDचा नंबर गेला. पहिल्या वर्षी गेला आणि नंतर ते पर्सेंटेज वाढत गेलं आणि मग काही नाही लागला. मग वडील माझे म्हणले की नाही तू लेक्चरर हो आता, कारण ग्रॅज्युएशन केल्यानंतर लेक्चर. माझे एक मामा लेक्चर होते, नानासाहेब गायकवाड. मग ते लेक्चर झाले, मग आपणही लेक्चर व्हावं अशी मनात इच्छा निर्माण झाली आणि BAचा खूप मेहनतीनं अभ्यास केला. BAला मग हॉस्टेल नाही मिळालं, कारण माझी बहीण, छोटी बहीण सुवर्णा, ती 11वीला आली. मग ती आणि मी खूप वाईट म्हणता येईल ते प्रसंग होते आमच्यासाठी की एक छोट्याशा 150 रुपये भाडा असणाऱ्या अंबेजोगाई येथे मिलिंदनगर येथे आम्ही 2 जणी राहिलो. कारण मामाच्या घरात नाही राहता आलं त्या काळात, कारण आम्ही 2 जणी होतो. मग तिकडे राहिलो. तिथे एक आजी होत्या आणि त्या आजीसोबत आम्ही 2 जणी राहायचो. घरात स्वयंपाक बनवून खायचो. तिथे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला टॉयलेट नसायचं. लाज वाटणारी गोष्ट होती ती आमच्यासाठी की मग आम्ही 2 मुलींना शेवटी लाजच वाटते ना, दिवसाचा डब्बा घेऊन असं संडासला जायचं. पण त्या काळात आम्ही त्या आजींना उठवायचो. त्या आजींचे पण खूप उपकार आहेत आमच्यावर की त्यांना उठवायचो आणि आम्ही पहाटे 5 वाजता वगैरे अंधारात जायचो टॉयलेटसाठी बाहेर. असे 2 वर्ष आम्ही काढले. खूप हाल म्हणण्यापेक्षा मग जेवायला दरवेळी मामाकडे जायचं. मग नंतर खूप असे हाल सहन करत 12वी झालं, माझं 2nd इयर झालं आणि नंतर माझी बहीण सुवर्णा ती 12वीलाचा एक विषय गेला आणि ती नापास झाली. पुन्हा माझ्याकडे प्रश्न की आता कुठे राहायचं. राहणं हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता की राहायचं कुठे, शिकायचं तर आहे पण राहणार कुठे. मग नंतर माझी मैत्रीण सुरेखा तरकसे, पल्लवी तरकसे जे साहित्यिक आहेत आणि त्यांनी मला TYच्या एक्झामला त्यांच्या घरी राहायला ठेवलं. मग TYची परीक्षा मी त्यांच्या घरून दिली.
त्यांच्या आईने खूप आमचं केलं खायला प्यायला वगैरे वगैरे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशनला पण सेकंड क्लास मिळाला काही सब्जेक्टमध्ये. मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये पहिली आले. त्याच्यानंतर आता शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये केलं. ती फक्त इच्छा माझ्या वडिलांची होती की हिचं पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये व्हावं, तिचं युनिव्हर्सिटीत शिक्षण व्हावं. घरातून मामांचा प्रचंड विरोध, कारण माझे मामा खूप कडक होते म्हणण्यापेक्षा ॲन्युअल फंक्शनला भाग घ्यायचा नाही, नाचायचं नाही, इवन पॅन्ट शर्ट घालायचं नाही. मला आठवतं की जालन्याच्या इथं आंतर विद्यापीठीय क्रिकेटच्या स्पर्धा होत्या आणि त्या वर्षी आमच्या शाळेतला म्हणजे आमच्या कॉलेजचा पहिला ग्रुप जाणार होता रिप्रेझेंट करायला. आणि मला हौसच खूप की कशातही भाग घ्यायचा, कुठलीही स्पर्धा असू दे मी भाग घेणार. मग ते जिंको न जिंको, बक्षीस मिळो न मिळो. आणि मग घेतला भाग. मग आता पॅन्ट शर्ट घालायचं ना, जायचं तर पॅन्ट शर्ट घालायचं. तर ते पॅन्ट शर्ट घालणं, मामाचं चोरून टी शर्ट घ्यायचं, मामा शाळेत गेल्यावर तिथे टी शर्ट आणि ती पॅन्ट डुबळून घालायची आणि त्याच्यावर क्रिकेट खेळायला मी जालन्याला गेलो. तिथे क्रिकेट खेळलं, मस्त मजा केली. आयुष्यात खूप गोष्टी ह्या माझ्या मैत्रिणींनी खूप मला साथ दिली आणि तेच माझं खूप अमूल्य ठेव आहे आजही. मग नंतर तसंच औरंगाबादला आल्यानंतर वडिलांनी ॲडमिशन घेतलं, विद्यापीठ दाखवलं, कारण त्यात ते स्वतः मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी असल्यामुळं पण त्यांना यश नाही मिळालं. तसंच मग त्यांनी मला तिथे टाकलं. तिथे हॉस्टेलला खूप जिव्हाळ्याचा विषय माझ्यासाठी आणि त्यांनी खरंच खूप शिकवलं. आयुष्य जे घडवलं शिकवलं ते हॉस्टेलने शिकवलं. आणि तिथे माझ्या वडिलांनी माझं फर्स्ट इयर MA ला ॲडमिशन घेतलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. खूप वेगळं सगळं होतं, मोठ्या बिल्डिंग्स, छान सुंदर हॉस्टेल, सुंदर वातावरण, डिपार्टमेंट. तिथले सतीश दांडगे सर, पारस बोरा खूप चांगले शिक्षक होते की आम्ही खूप छोट्या शाळेतून कॉलेजमधून आलेलो, एकदम मोठं, भीती पण वाटायची तशीच. आणि हॉस्टेलला माझ्या वडिलांनी माझं ॲडमिशन केलं. हॉस्टेलला जातानाही माझ्याकडे पैसे नव्हते, वडिलांकडेही पैसे नव्हते. तर माझ्या आईचं कानातलं मोडून, सोन्याचं कानातलं मोडून माझ्या वडिलांनी माझं ॲडमिशन औरंगाबादला केलं. मनात खूप जिद्द पकडली की नाही काहीतरी करायचं. आईचं दादाचं जे स्वप्न आहे, माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी लेक्चरर व्हावं, ते कम्प्लीटच करायचं काही करून. म्हणून खूप अभ्यास केला, खूप जीव तोडून अभ्यास केला. फर्स्ट इयरला आमच्या वेळेस B+ मिळणं खूप मुश्किल असायचं, मग ते B+ मिळवला. सेकंड इयरला पण खूप चांगले मार्क मिळवले. पण ह्याच्यात माझे वडील मला हॉस्टेलला सोडलं आणि ते आज लागल्यात घरी नाही आलेले. मग मला तो खूप दुःखाचा काळ होता, कारण मला सपोर्ट करणारं कोणी नव्हतं. कारण मामांचा विरोध पत्करून वडिलांनी मला औरंगाबादला शिकायला ठेवलं होतं, कारण तिथे आमचं नात्यातलं कोणीच नव्हतं औरंगाबादला. मग आता जाणार कुठे, मी आपलं गावाकडे जायची तयारी केली की नको, आता मला पैसेच देणार नाही कोण, तर मी हॉस्टेलमध्ये कशी राहणार, माझे पैसे कोण भरणार, मी खाणार काय. अशा या कंडिशनमध्ये बोरा सर म्हणून आहेत, डॉक्टर पारस बोरा, ते खूप मोठी व्यक्ती आहेत. त्यांना कळलं मी रडत बसलेली, तर त्यांना कळलं तर त्यांनी मला बोलवलं. सतीश दांडगे सर यांनी बोलवलं आणि म्हणे काय झालं, तर मग मी सांगितलं माझं. तर बोरा सर, सतीश दांडगे सर म्हटले तुला कधीही कशाची पैशाची गरज पडली तर तू आमच्याकडे ये, तू माझी आजपासून मानसकन्या. ती पारस बोरा सर यांची मी मानसकन्या. आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते खूप जेवायला छान द्यायचं, कारण त्या काळी जेवणच खूप मुश्किलच होतं, कारण हेच नाही मिळायचं. जेवल्यानंतर जेवायला द्यायचे ते म्हणजे खूप श्रीमंत मोठा माणूस, पण आम्ही गेलो मुली की आम्हाला ते जेवायला चहा पाणी वगैरे करायचे. त्याच्यानंतर सेकंड इयरला मी खूप चांगले मार्क मिळवले आणि विद्यापीठात माझ्या क्लासमध्ये मी सेकंड आली, मुलींमध्ये पहिली आली. आणि मग त्याच काळामध्ये मला सतीश भेटले. सतीश माझे आता माझा नवरा म्हणजे तो आयुष्यभरासाठी त्यांनी माझा हात त्या वाईट काळामध्ये त्यांनी पकडला. कारण आमचं मित्रमंडळ खूप मोठं होतं, मित्र ज्या आजही घरी येतात, आम्ही गप्पा मारतो. तर त्याच मित्रापैकी एक मित्र म्हणजे माझा नवरा सतीश सोनवणे. मग सेकंड इयरला ते मला मिळाले आणि मग नंतर त्यांची परिस्थिती तशीच, ते तर शेतकऱ्याचा मुलगा, त्यांच्यापेक्षा माझी परिस्थिती थोडीशी बरी, कष्ट करायचा मुलगा. मग त्यांचं आणि माझं प्रेम झालं. प्रेम म्हणता येत नाही म्हणा, पण एकमेकांची गरज म्हणा, किंवा एक चांगला मुलगा. त्याआधी माझ्या बहिणींची लग्न झाली होती. लग्नासाठी पण आमच्या तिघींच्या आयुष्यात खूप मोठ्या वाईट गोष्टी घडल्या, कारण माझ्या 2 बहिणी होत्या, वडील गेलेले होते. मग पोरीचं लग्न म्हणजे पोरी लग्नाला आल्यात म्हणून यांचा बाप पळून गेला, हे ऐकावं लागलं. आणि त्यांना काळजाला भोकं पडली, ती अजूनही भोकं मिटलेली नाहीत किंवा तेश भरलेली नाही. तर त्याच्यामुळे ओझं. मग नंतर कोण वडिलांनंतर मग मामांनी वडिलांनी एक लेटर पाठवलं की माझ्या लेकरांची काळजी घे आणि तुझा जो काही खर्च होईल तो खर्च मी तुला देईल, असं माझ्या वडिलांचं शेवटचं पत्र माझ्या मामाला आलेलं.
मग नंतर मग मामा मला पैसे पाठवायचे, महिन्याला 500 रुपये पाठवायचे. मग 500 रुपयातले 400 रुपये मेसला जायचे आणि 100 रुपये खर्चायला उरायचे. त्याच्यात मग तिथेही मार्ग काढला आम्ही, कमवा शिका. औरंगाबाद विद्यापीठातली कमवा शिका योजना, तिथे रोज सकाळी खुरपायचं, काहीही काम करायचं आणि महिन्याला ते पण 500 रुपये मिळायचे. म्हणजे असे 1000 रुपये माझे. मग नंतर कधी मामा पाठवायचे किंवा कधी पाठवायचे नाही, असं मग ते कसं तरी आम्ही जुगाड करून, स्कॉलरशिप करून कसं तरी ते माझे 2 वर्ष कंप्लीट झाले. नंतर MPhilला ॲडमिशन घ्यायचं, त्याच्या आधी बहिणींची लग्न झाली. आता वडील नसल्यानंतर मुलीचं चांगलं वडिलांशिवाय कोणी बघत नाही, नाहीच बघत. जो बाप असतो तो बाप असतो, बाकी कोणी नसतं. मग एका छोट्या बहिणी, सुवर्णाचा नवरा ड्रायव्हर आहे. छोटी बहीण, तिचं लग्न झालेलं होतं, तिला व्यवस्थित नवरा मिळालेला नव्हता. मग त्यांच्या लग्नात करोली म्हणून मी जायचे. बहिणींचं झालेलं आयुष्य, कारण दोघींचं खूप ग्रामीण भागात लग्न झाले, नवरे शिकलेले नव्हते. मी औरंगाबादला शिकत होते, त्याच्यामुळे एक थोडंसं स्टँडर्डनेस माझ्या जगण्यात होता, माझ्या आयुष्यात होता, किंवा मला वाटायचं मी स्टँडर्ड व्हावं. सुवर्णाचं लग्न झालं, तोही खूप ग्रामीण भाग, अडाणीपणा आणि सुशिक्षितपणाचा लवरेशही नव्हता. तिचं लग्न झालं आणि तो सगळा हा बघून तिची वरात निघालेली आणि त्या वरातीला आम्हाला असं ट्रॅक्टरवर बसवलेलं आणि ते कुठलं तरी मंदिर होतं, त्या मंदिराच्या तिथे जाऊन पाया पडायच्या. तिथे खूप लाईन लागली आणि त्या क्षणी वाटलं की वडील असते तरच बरं झालं असतं. आणि पुढेही आम्ही तिघी बहिणी अशा आहोत की जी परिस्थिती आली तिला आम्ही तोंड दिलं. कुठल्याही परिस्थितीत आम्ही नावं नाही ठेवली किंवा नावं ठेवून घ्यायचं राहिलो नाही आम्ही. त्याच्यामुळे तीही आज त्याच कंडिशनमधून मोठी झाली आहे. आम्ही पुढे आलो, छोट्या बहिणीचं लग्न झालं, तिथेही सगळं देवदेव एकदम जुन्या पद्धतीनं, रूढी परंपरा असे ह्याच्यामध्ये सगळं गुरफटलेलं असताना मी मात्र रात्रभर रडायची, कारण मला माझ्या बहिणींचं वाटोळं झालेलं डोळ्याने दिसत होतं. खूप रडायचे, पण रडल्यानंतर पर्याय कुठलाच नव्हता माझ्याजवळ, कारण माझ्याकडे काहीच नव्हतं त्या काळामध्ये. पैसा नव्हता, फक्त होतं ते MAचं शिक्षण. मग नंतर लग्न झालं. मामांना म्हटलं, मामा ही छोटी बहीण माझी रेखा फक्त 9वी 10वीची परीक्षा दिली होती आणि तिचं लग्न. मी मामाला म्हणायचे, मामा ती खूप लहान आहे, तर तिचं लग्न नका करू. मला म्हणे, तू करणारेस लग्न? उत्तर नव्हतं माझ्याकडे. मग तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिचं तर डिवोर्सही झाला आणि आता ती पण खूप खुश आहे. तिने पण लव्ह मॅरेज केलं. आता ती पुण्याला राहते, दुसरी चाकणला राहते. पण त्या काळात मग जात मला रिझल्ट लागला आणि MPhilला ॲडमिशन घेताना आधीच बहिणींच्या लग्नामध्ये खूप भोगलं होतं की आम्ही यांची लग्न केली वगैरे. बऱ्याच जणांनी खूप नोंदणी द्यायचे वगैरे. मग त्यांचं 10वीच्या नंतर माझं MPhil करायला कोणीच तयार नव्हतं, म्हणजे पालकच नव्हते. मला तर काय, आई अडाणी होती. आई 25 रुपये रोजाने रोज कामाला जायची शेतामध्ये. तिच्याकडे बघून, तिचा चेहरा बघून वाईट तर वाटायचं, पण काय करणार, आपल्याला परिस्थितीला कुठलं उत्तरच नसतं. पण तिने खूप केलं आईने. आजही ती खूप मेहनत करते, पण त्या काळात तिने आम्हाला लाकडाची काठी उचललेली नाही. सगळेजण म्हणायचे तुझ्या पोरी मोठ्या आहेत, त्यांना शेतात कामाला लाव, खुरपायला लाव. पण आईने नाही केलं. आई स्वतः 2 डबल पातीवर कामाला जायची. पात म्हणजे काय, 1 पात एवढ्या रुपयाला. मग ती सकाळी पहाटे जायची आणि पातीवर काम करायची. आणि त्याच्यातून मग MPhilला मामांनी स्पष्ट सांगितलं की तू काही शिकू नकोस, तुझं जर शिक्षण तू एवढी शिकलीस, MPhil झालीस, तर तुला नवरा कुठून आणू मी शोधून, त्याच्यासाठी मुंडा कोण देईल वगैरे. तशा काळात मला सतीश भेटले आणि त्यांनी जो माझा हात पकडला तो आजपर्यंत त्यांनी घट्ट हात पकडून ठेवलेला आहे माझा. MPhil झाल्यानंतर आमचं लग्न झालं. लग्न खूप साधं झालं की ज्या लग्नामध्ये आजच्या सगळ्या नवऱ्या बघितलं की खूप आश्चर्य वाटतं की किती नटतात. पार्लर, मेहंदी. माझ्या लग्नात मात्र माझी मेहंदी मीच काढलेली. दोन्ही हातावरती, एकदा उजव्या हाताने एकदा डाव्या हाताने. पायावरची मेहंदी. मेकअप करायला कोण नाही, साड्या नाही, ब्लाऊज नाही घालायला. अशा काही कंडिशनमध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सतीशची फॅमिली शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी. लग्न खूप छान झालं. सासरच्याने खूप छान स्वागत केलं आहे, पण गरिबी काही आमच्या आयुष्यातून गेली नाही. मग नंतर त्याआधी हे मुंबईला कामाला असायचे. तारा TV चॅनलमध्ये ॲज अ रिपोर्टर होते. त्यांचं MA झालं, मग MCG झालं, BJ केलं त्यांनी आणि इकडे नोकरी लागली. त्या ह्याच्यावर आम्ही लग्न केलं. लग्न करून त्यांची 1 महिन्याची सुट्टी संपली आणि आम्ही मुंबईला आलो. तर मुंबईला राहायला माझ्या मोठ्या नंदेकडे होतो आम्ही 2 महिने. त्या काळात त्यांचा जॉब गेला. तिकडे केबल वार झालं त्या काळात आणि केबलचा त्यांचा तो जॉब गेला
आणि अजून हाल भोगायला सुरुवात झाली. त्याच्यात हे रोज जॉब शोधायची, मी रोज जॉब शोधायची. मुंबई माझ्यासाठी खूप नवीन होती आणि आमचा आर्ट्समुळे इकडे काही आम्हाला शिक्षणात म्हणजे नोकरी काही मिळाली नाही. पण नोकरी तर करायची. तर मला पहिली नोकरी मिळाली 100 रुपये म्हणजे डेली वेजेसवरती. वाशीचं जे शिक्षण मंडळ आहे 10वीचं बोर्ड, 10वी-12वीचं बोर्ड, तर तिथे रिचेकिंगला आलेले पेपर तपासायचे की ते काउंटिंग करायचं व्यवस्थित आहे की नाही. तो जॉब केला मी. सतीशला मात्र जॉब नाही मिळाला. ते दिवस रात्र जॉब शोधायची, वेड्यासारखी जॉब शोधायचो आम्ही. कारण सासरी शिकलेली मुलगी, त्यात माझं लव्ह मॅरेज होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला आशा असायची की ह्यांना काही नोकरी लागणार आहे. आणि गरिबी असल्यामुळे गरीब असल्यावर सगळेजण आपलं मजाकच उडवतात. त्या काळात मग नंदेच्या घरी राहायचं. शेवटी दुसऱ्यांच्या घरी राहणं माझ्या 5वीला पुजलेलंच होतं. सकाळी एकाकडे जेवायचं, दुपारी संध्याकाळी एकाकडे जेवायचं. माझं सेक्टर 3 मधल्या काकू जे आज नाही तर त्यांच्याकडे बऱ्याच वेळा आम्ही जेवलेलो आहे. नंतर त्यातच मी प्रेग्नेंट राहिली, सृष्टी राहिली आणि मग हे मुंबईचं वातावरण काही मला जमलं नाही. मग आम्ही सगळा आमचा जो भातुकलीचा खेळ होता तो घेतला आणि आम्ही गावाला गेलो. गावाला आमची घरं पडलेली, म्हणजे राहायसारखं वातावरण नव्हतं. मग ते दर पावसाळ्यात आमचं घर पडलेलं असायचं. दर पावसाळ्यात माझे सासरे ते घर बांधायचे आणि आम्ही राहायचो. सृष्टी मला 7वा महिना लागला आणि मला जवळच्या स्केचच्या सरस्वती कॉलेजमध्ये ॲज अ सिनियर लेक्चरर म्हणून इंटरव्ह्यूसाठी बोलवणं आलं, लेटर आलं. आणि त्यावेळी मी, माझा नवरा, माझे सासरे खूप छान आहे, खूप चांगले. म्हणजे मग कधी कधी असं वाटतं माझं ते दादा नाही आहेत म्हणून मला इकडे हे दादा मिळाले. आणि खूप आनंद झाला. अख्ख्या गावात सगळ्यांकडे मी प्रसिद्ध की मॅडम मॅडम मॅडम. माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूला माझ्याच कॉलेजचे मला शिकवलेले शिक्षक होते, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी होते. आणि इंटरव्ह्यू खूप छान झाला. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न की मी सिनियर लेक्चरर व्हावं ते कम्प्लीट झालं. खूप आनंद झाला. नंतर थोड्या दिवसांनी मग तिथे मला सही करायची, साड्या घालून कॉलेजला जायचं. माझं खूप स्वप्न होतं ते. म्हणजे मी जन्मल्यापासून माझ्या डोक्यात शिक्षकच होणार मी असं होतं. आणि वयाच्या फक्त 23व्या वर्षी मी ॲज अ सिनियर लेक्चरर म्हणून काम केलं सरस्वती महाविद्यालयामध्ये. काम करताना एक गोष्ट होती की तिथे मेहनतीने शिकवायचे, नोट्स काढायचे. जसे माझे शिक्षक मला शिकवायचे त्या पद्धतीची स्टाईल मारत मी ते कॉलेज केलं आणि खूप छान केलं. थोड्या दिवसात माझी डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगी झाली मला, सृष्टी. आता त्या जागा आल्यानंतर 3 महिन्यातच कॉलेजला जॉईन व्हायचं होतं. पगार जरी नसला तरी सगळं एकदम सिस्टमॅटिक होतं काम, की सुट्ट्या 3 महिने वगैरे. मग 3 महिन्याच्या बाळाला घेऊन मी कुठे राहणार हा प्रश्न होता. माझ्या चुलत सासऱ्यांचं घर होतं, मग एकदम पडीक अवस्थेतलं खराब घर, लाईट नाही काय नाही. त्याच्यामध्ये माझ्या 3 महिन्याच्या मुलीला घेऊन मी आले. मी, माझा नवरा आणि त्यासोबत माझी सोबत असणारा म्हणजे माझा भाचा प्रदीप गायकवाड, भाऊ म्हणते मी त्याला. तो आमच्यासोबत सृष्टीला सांभाळण्यासाठी आला. घरात लाईट नसायची, अंधारात दिवस असेपर्यंत आम्ही स्वयंपाक बनवायचो. त्यावेळी 20 रुपयाला एक बल्ब असायचा. 20 रुपये पगारच नव्हता तर 20 रुपये कुठून येणार ना. 20 रुपयाला एक बल्ब असायचा लाईटचा. यांचे नातेवाईकच आजूबाजूला असायचे, पण आम्हाला तो 20 रुपयाचा बल्ब कोणी नाही दिला. माझी सृष्टी अंधारात मच्छर चावायचे, आम्ही अंधारात शेगडीवर स्वयंपाक करायचो. मग या काळात आमचं इन्कम काहीच नव्हतं. आम्ही ट्युशन टाकले. ट्युशनमध्ये कोण येणार? नात्यातली लोक. आणि नात्यातल्या लोकांनी एकाने कधी पैसे दिलेले नाहीत. मग माझे सासरे यायचे, कधी शेतातलं आमच्या ज्वारी घेऊन तर असायचे शेजारचे रेशनिंगचे. त्यात आम्ही कसे तरी दिवस काढले. मग नंतर केजला राहणं पण परवडत नव्हतं मला. मग पुन्हा आम्ही गावाला आलो. सृष्टी माझी 3-4 महिन्याची असेल. तिला मग तिला घेऊन एक हातात तिला घ्यायचं, एक छत्री घ्यायचे, बाळोटाचं एक पिशवी आणि माझा भाचा सोबत आम्ही असं कॉलेजला जायचो. कॉलेजमध्ये एका रूममध्ये सृष्टीला ठेवायचं, लेक्चर घ्यायचे, दूध पाजायचं, परत तिला तिथे टाकायचं, पुन्हा लेक्चरला जायचं. तिथे माझी मदत केली ती माझी मैत्रीण रेवा कावडे, खूप गोड मैत्रीण की जिने त्या काळात मला जे 2 घास भरवले ते अमृतापेक्षाही गोड होते किंवा गोड आहेत माझ्यासाठी. अशाच ह्याच्यात सृष्टी मोठी होत गेली, रांगत गेली. आणि एका दिवशी माझं लेक्चर चालू असताना झोपेतून उठून ती चालत रांगत क्लासच्या तिथे आली. क्लास माझा 2nd-3rd फ्लोअरला होता. आणि आईच्या मनात, आई असते ना, आईच्या मनात खूप भीती वाटली. ती अशी रांगत आली. मी लेक्चर घेत होती, शाळा वर्गात मुलं होती आणि ती अशी वाकून मम्मा करत होती.
आणि त्यावेळेस काळीचा ठोका चुकला, कारण ते बांधकाम चालू होतं. तिथून जर ते खाली गेले असते तर या भीतीनेच मनामध्ये हे केलं. मग पुन्हा आम्ही गावाला शिफ्ट झालो आणि गावाला मग दुधाच्या गाडीमध्ये मी रोज यायची. ते दुधाचे जे काका होते, म्हणजे मामा मी म्हणायचे त्यांना मी मुंबईला येऊन मला नोकरी लागली. जवळजवळ 5-6 वर्षांनी आम्ही त्यांचे रिक्षाचे पैसे दिले. तिथे 2-2.5 वर्ष सरस्वती कॉलेजला काम केलं. संस्था चालकांना रिक्वेस्ट केली की निदान मला येण्या जाण्याचे 1-2 हजार रुपये तरी द्या. तर मग त्यांनी खूप मोठ्या अमाऊंटची मागणी केली. म्हणजे त्या काळात पैसे आमच्या गावाच्या साईडला आजही पैसा भरल्याशिवाय नोकरी नाही मिळत आणि आमच्याकडे तसं पैसे भरणारं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे नाविलाजाने मला तो जॉब सोडावा लागला, कारण माझी छोटी मुलगी होतं, तिचं भविष्य मला गावात काहीच दिसत नव्हतं. कारण खेड्यात मीच खेड्यातली खेडवळ झाली होती. राहण्यात पुढचे मार्ग सगळे बंद होते, नवऱ्याला जॉब नव्हता, मी जायची ते पण फुकटच्या जॉबवर. आणि मग माझ्या मुलीचं भविष्य काय हे म्हणून आम्ही पुन्हा पुण्याला प्रयाण केलं. पुण्याला की मग असं ठरवलं की जे भेटेल ते काम दोघांनीही करायचं. सतीशने तेव्हा खूप मेहनत केली. सोबत सासरे होते, माझा भाऊ होता अमर. खूप मेहनत केली, काबाड कष्ट केले आणि 6-7 महिने जगलो. फक्त जीवन जगलं नाही म्हणत, आम्ही जगलो. तिथे माझी मावशी राहायची, माझे मामा राहायचे, खूप नातेवाईक राहायचे. पण शिकलेली एवढं मोठं शिक्षण असतानाही मला त्या शिक्षणावर तिकडे नोकरी नाही मिळाली. आणि मग फर्ग्युसन कॉलेजच्या तिथे पुन्हा सिक्युरिटीचं काम करणं हे आमच्या दोघांच्या नशिबी आलं, माझ्या नवऱ्याच्या नशिबी आलं. पण ठीक आहे, त्याला एक सुपरवायझर असं सुशिक्षित नाव मिळालं आणि आम्ही तिथे राहायला सुरुवात केली. फर्ग्युसन कॉलेज ते नवसह्याद्री सोसायटी इथंपर्यंत मी रोज चालत जायची. करंदीकर काकू मला शिवण क्लास शिकवायचे, ब्लाऊज शिवायला. त्यांच्याकडून मी ते शिकायची. सृष्टीला घेऊन खूप आटापिटा पायपीट झाली. नंतर पुन्हा तिथेही राहणं मुश्किल झालं. पुन्हा मग माझे मिस्टर आणि मी 2005 साली मुंबईला आलो. कॅलिफोर्निया ह्युमेफ्रेश या कंपनीमध्ये मला काम मिळालं, टेलिफोन ऑपरेटर. त्या मॅडमनी पण खूप शिकवलं. त्यांना माझ्या शिक्षणात मग त्यांनी मला इंटरनेट शिकवलं, नेट शिकवलं, कम्प्युटर शिकवलं आणि मी छान आयुष्य जगायला. मग 3000 रुपये पगार आणि एक भाड्याची खोली, छोटीशी श्रीगोची घर. त्याला भाडं खूप असायचं. आणि अजूनही मला आज आठवतं, आज माझं घर आहे स्वतःचं, पण त्या घरामध्ये फक्त सिमेंट लावलं होतं. कारण घरात फटी पडल्या होत्या आणि त्या फटीतून गोम यायची, किडे यायचे आणि ते चावायचे माझ्या सृष्टीला किंवा आम्हाला पण. ते येऊ नये म्हणून मी तिथे सिमेंट लावलं होतं आणि ती एवढी माझ्याशी भांडली होती की तू माझ्या घरात सिमेंट का लावलंस. तर तेही दिवस गेले. नंतर मग कंपनीतला जॉब, 12 तासाची ड्युटी. सृष्टीला वेळ मिळत नव्हता द्यायला, सृष्टीला सांभाळायला कोण नव्हतं. आणि म्हणून माझी सृष्टी नंदेकडे तिथून तिथे असं करत करत ती पण वाढली. आणि मग निर्णय घेतला की आता मी BEd करणार. BEd करायचं तर पैसे नाही आणि मग BEd करायचं तर गव्हर्नमेंटला लागलं तर BEd करायचं असं मी ठरवलं. आणि चेंबूर सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय इथे माझं 2008-09 या वर्षात BEd कम्प्लीट झालं. BEdला ॲडमिशन घेताना पण माझा नंबर गव्हर्नमेंटला आला शिक्रापूरला, पुणे जिल्ह्यामध्ये. तर शिक्रापूरला जायचं कसं, छोटी पोरगी होती पदरात, 4 वर्षाची ती असेल. पण सतीशने आणि मी पैसे साठवले होते आणि असं ठरवलं होतं की तू BEd कर, म्हणजे तू शिक्षित झालीस तर तू सृष्टीकडे वेळ देऊ शकशील, तिच्याकडे लक्ष देता येईल. म्हणून मग मी आणि माझ्या नवऱ्याने म्हणून आम्ही ते ठरवलं. आणि मग त्याच्यानंतर BEd झालं. BEdला ॲडमिशन घेताना पण फीस कुठे कमी असेल याच्यासाठी मग चेंबूर कॉलेज निवडलं. चेंबूर कॉलेजचं तिथे एक सीट राहिली होती. तिथले गोरे सर, मी त्यांना फोन करून, कारण मला मुंबईतलं काहीच माहीत नव्हतं, मुंबई म्हणजे माझ्यासाठी खूप नवीन होतं. मग मी आणि माझा नवरा ॲडमिशनसाठी आम्ही चेंबूरला गेलो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते गोरे सर माझ्यासाठी थांबले होते, त्यांचेही खूप आभार. आणि मग त्या कॉलेजमध्ये माझं BEd सुरू झालं. BEd सुरू करताना गावाकडे औरंगाबाद म्हणजे मुंबईसाठी खेड किंवा गाव म्हणून त्या कॉलेजमध्ये राहणाऱ्या मुली, एकदम वेस्टर्न स्टाईलने राहणाऱ्या, बोलणाऱ्या, छान मेकअप करणाऱ्या आणि त्याच्यामध्येही कावड शैलीला कधी कधी कोणी बघत नव्हतं. म्हणजे आता त्यात तर मी लग्न झालेली होते, त्याच्यामुळे ही मुलगी म्हणजे बळजबरी काहीतरी करते असं म्हणून कोणी बघत नव्हतं. पण ते खूप चांगले शिक्षक लागले, जाधव सर, अल्फान्सो मॅम, कुसुम मॅम, उरसाळ मॅडम यांनी खूप सपोर्ट केला, खूप छान शिकवलं. आणि मी खूप गर्वाने म्हणते की माझं BEd तिथे झालं ना, म्हणून आज मला कुठे उभं केलं तरी मी खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकते. ते सगळं श्रेय माझ्या चेंबूर सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचं. तिथे गॅलरीमध्ये भाग घेणं, त्याच्यानंतर तिथे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मिळाला, कारण मी कॉलेजमध्ये सेकंड आली होते. असं तिथे BEd झालं. आणि BEd झाल्यानंतर पुन्हा नोकरी,
कारण 3,000 रुपयाचा पगार नवऱ्याला आणि त्याच्यावर B.Ed करणं मुश्किल होत असायचं. तरी पण रडत पडत कसं तरी B.Ed कम्प्लीट केलं आणि मग 2009ला महानगरपालिका दाभाडा येथे मी ऑडिओ व्हिज्युअल शिक्षिका म्हणजेच AV टीचर म्हणून जॉईन झाले. तिथेही 3,000 रुपये पगार, खूप छोटी शाळा, पण तिकडे माणसं पण खूप छान मिळाली. तिथे मला राऊत मॅडम मिळाल्या की आजही त्या आईसारखं प्रेम माझ्यावर करतात आणि माझ्या प्रत्येक पावलाच्या मागे त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा असते मला. त्या भेटल्या. त्याच्यानंतर आता शिक्षण खूप झालेलं माझं आणि त्या शाळेमध्ये सगळेजण 10वी B.Edवर लागलेले शिक्षक जे जुने जे रिटायरमेंटला चाललेले, मग तिथे कम्प्युटर मला येत होतं, इंग्रजी येत होतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांनी खूप लाड करायचे माझे, खूप काम करायचे मी तिथे. आणि तिथे खूप गरीब मुलांशी संबंध आला माझा. झोपडपट्टीत राहणारी, गरीब, ज्यांना खायला प्यायला नाही मिळायचं, व पाड्यावर राहणारी मुलं मिळाली. आणि मग त्या मुलांचं शिक्षण, मग तिथेही माझं खूप आटापिटा असायचं की आपण त्यांना चांगलं शिकवावं. तिथे ॲन्युअल फंक्शन मी घ्यायची. म्हणजे सगळे शिक्षक मदत तर करायचेच, पण मला वाटायचं चला गरीब मुलांना चान्स भेटावा, तर मी डान्स शिकवायची तिथे. मुलांना डान्स शिकवायची वगैरे वगैरे. त्यात मला शाश्वत त्या काळामध्ये झाला, शाश्वत माझा छोटा मुलगा. आणि मग 8 वर्ष काम करूनही मला तिथे फक्त 4,000 रुपये पगार होता. 2 मुलं होती. पुन्हा काहीतरी होणार नाही, पैसा तर लागतोच माणसाला. मग नंतर मी पुन्हा MA केलं, MA मराठी. आणि त्याच्यानंतर 2016मध्ये न्यू होरायझन स्कॉलर स्कूल इथे मी ॲज अ मराठी टीचर म्हणून जॉईन झाली. शाळा खूप मोठी, प्रसिद्ध असलेली. आणि तिथे पुन्हा मी शिकवायला गेली. शिकताना तिथेही बरेचसे शिकली. तिथेही खूप मैत्रिणी मिळाल्या. तिथल्या प्रिन्सिपल तनुजा मॅम, त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि आता शिक्षण देत असताना माझा विषय मराठी आहे, तिकडे 3rd लँग्वेज असते. शिकवताना पण मला असं वाटतं की मी माझा विषय हा खूप मन लावून शिकवते. बऱ्याच पॅरेंट्सच्या अशा कमेंट्स पण येतात की तुम्ही खूप एकरूप होऊन शिकवता वगैरे वगैरे. आता तिथे मी मराठी विभागाची इन्चार्ज म्हणून काम पाहते. आणि असं आयुष्य जगत खूप स्ट्रगल केलंय. MPhilला असताना म्हणजे आजही आठवतं की सगळेजण मला हा प्रश्न करतात की तू एवढी शिकलीस पण तुला जॉब का नाही मिळाला, की तुला चांगला जॉब मिळायला पाहिजे होता, तू नुसती प्रायमरी टीचर म्हणून काय काम करते. पण जॉबसाठी खूप प्रयत्न केले. बऱ्याच वेळा खूप अडचणी आल्या. त्या अडचणी मला अशा नाही सांगता येणार, पण खूप भोगलं. आणि आता शिक्षिका म्हणून काम करते. माझी मुलगी आत्ताच BEला तिथला ॲडमिशन मिळालं, मुलगा 6वीला आहे. आयुष्य जगत असताना असंच आयुष्य जगलं आणि इथपर्यंत शिक्षक या पदापर्यंत मी आले. वैयक्तिक आयुष्यात खूप स्ट्रगल होतं, पैशाची चणचण होती. मध्येच माझ्या आयुष्यामध्ये खूप माझ्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रसंग आला. तो म्हणजे माझ्या छोट्या मुलाला भाजलं होतं. आणि त्या काळात पुन्हा मला मैत्रिणीत साथ दिली. मैत्रिणी माझी शाळा न्यू होरायझन स्कॉलर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. 2-2.5 लाख रुपये मला लागले की जे माझ्याच्याने शक्य नव्हतं करणं. त्याच्या आधीच आम्ही नुकतंच घर घेतलं होतं, तेही माझ्या मैत्रिणींच्या आशीर्वादानेच ते मला घर पण मिळालं. आणि घरी खूप मोठी अचीवमेंट होती. आम्ही खूप खुश होतो. तितक्यात आम्हाला एक धक्का मिळाला. माझा मुलाला पाणी भाजलं आणि तो म्हणजे खूपच भाजलं होतं ते. त्या काळातही मैत्रिणींनी खूप साथ दिली. नातेवाईक फारसे साथ नाही देत, हे तर सगळ्या जगाला माहिती आहे. आणि ते खूप मोठं ट्रुथ म्हणू आपण त्याला, की आपल्या वाईट वेळेला कुठलेच नातेवाईक आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत. पण माझ्या मैत्रिणी, मित्र, परिवार त्यांनी सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याही संकटातून आम्ही वर आलो. माझा नवरा सतीश सोनवणे खरं तर खूप साधा माणूस, खूप सभ्य माणूस. वाईट विचार करणं, कोणाबद्दल वाईट वागणं हे त्यांच्या स्वभावातच नाही आहे. या व्यक्तीनं 2002 पासून जो माझा हात असा घट्ट धरून ठेवलाय, तो आज तागा आहे. आम्ही खूप भांडतो, रोज भांडतो म्हणा, पण आजही तो माणूस माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतो. वाईट काळ त्यांनीही भोगला. त्यांनाही माहिती की शैलाने किती वाईट अनुभव आम्ही दोघांनी सोबतच भोगलेले आहेत. त्याच्यामुळे आज आयुष्य खूप छान आहे. 2 सोन्यासारखी मुलं आहेत मला. स्वतःचं छोटं का होईना घर आहे. आणि माझा नवरा आज ते काहीच म्हणत नाही मला. तू जीन्स घाल, तू नट, तू लिपस्टिक लाव, तुला जे हवं ते कर. आजही ते मला असंच म्हणतात, तुला जे पाहिजे ना ते तू कर. कारण कुठल्याच गोष्टीत ते मला टोकत नाही. त्यांना माहिती की मी जे काही करेन
हे काही वाईट करणार नाही किंवा चुकीचं वागणार नाही. मग त्याच्यामुळे त्या आयुष्यात मी त्यांची खूप ऋणी आहे की सगळ्यासारखा जोडीदार मला मिळाला, म्हणून आज मला खूप चांगलं आयुष्य मिळते, जगते मी आणि खूप आनंदात आहे. स्त्रियांच्या बाबतीत स्त्री म्हणून एक स्त्री म्हणून सांगताना तर शिक्षण करताना समाजातून बरेच वाईट अनुभव येतात. शिकलेली मुलगी आता त्याची कन्सेप्ट खूप बदललेली आहे की शिकतात मुली, नोकऱ्या मिळतात, लग्न होतात. पण खेड्यातल्या मुली ज्या आहेत, ग्रामीण भागातल्या, आजही त्यांच्यापुढे काहीच मार्ग नाही आहे. 10वीपर्यंत शिकायचं, 12वीपर्यंत शिकायचं, मग ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं, पण त्यांना नोकरी मिळते असं नाही. त्याच्यानंतर लग्न हा खूप मोठा बदल घडवणारा विषय जरी असला तरी ग्रामीण भागामध्ये गरिबांच्या मुलीला लग्न हा खूप भयानक प्रसंग असतो त्यांच्या आयुष्यात. झालं तर चांगलं, नाही तर आयुष्याची बरबादी होते. याच काळात अजूनही गावाकडे हुंडे घेतले जातात, पैसे मागितले जातात. हे सगळे ऑफिशियली नसतं, अनऑफिशियलीच असतं, पण पैसे, हुंडा, दागिने, लग्नाचा खर्च हा घेतलाच जातो. गावाकडे शिक्षणामध्ये म्हणाल मला त्या मनाने शहरातल्या स्त्रिया किंवा शहरातल्या मुलींचा खूप अभिमान वाटतो. त्यांना दारं खूप उघडी आहेत, प्रत्येक क्षेत्र उघडं आहे, तसं गावाकडे नाही आहे. आणि माझं आणि माझ्या नवऱ्याचं स्वप्नच आहे की आम्ही आता माझ्या मुलांची शिक्षण होतील तेव्हा गावाला आम्ही एक शाळा काढणार आहे, गरिबांच्या मुलांसाठी शहरासारखी शाळा. हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे. बघूया पूर्ण होतं की नाही, पण तो पूर्ण करायचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. कारण गावाकडे शिक्षण नाही मिळत हवं तसं, पण आम्हाला गावाकडे शहरातल्यासारखी शाळा काढायची, आम्ही काढूच की. स्त्रियांच्या बाबतीत म्हणा तर आज माझ्या आजूबाजूला खूप मुली आहेत ज्यांची लग्न झाली, खूप स्त्रिया आहेत. लग्नानंतर आपण जे म्हणतो की नवरा हा आपलं सर्वस्व असतो, पण अजूनही म्हणावं तेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप स्वातंत्र्य दिलं. खरं तर शिक्षणाचे पंख त्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आणि त्या पंखाला बळ म्हणजे आपल्या अधिकाराचा आहे. राज्यघटनेतच त्यांनी खूप सारे अधिकार दिलेले आहेत. आता माझ्यासारख्या एका अतिसामान्य मुलीचं शिक्षण हे फक्त स्कॉलरशिप वरच झालेलं आहे आणि त्यांना चान्स नाही मिळत. लग्नानंतरही प्रत्येक जण त्यांना हेल्प करेल असं नाही. नवरा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो की तो तुम्हाला किती हेल्प करतो, तुम्हाला किती मोटिवेट करतो. माझ्या आजूबाजूच्या माझ्या नात्यातल्या बऱ्याचशा मुली आहेत की ज्यांना पाहिजे तसं शिक्षण नाही मिळत, शिक्षण स्टॉप होतं, पैसा नसतो, घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती नसते आणि मग पुन्हा ते पुढं जगणं हे आहेच. खरं तर आज ती खूप मोठ्या पदावर गेली, मोठी स्वप्न ती पाहते, पूर्ण करते. पण एकीकडे जर बघायला गेलं तर एकीकडे एखाद्या स्त्रीचं, एखाद्या मुलीचं आयुष्य खूप वाईट आहे. समाज खूप वाईट कंडिशनमध्ये आहे. जे श्रीमंत आहेत ते श्रीमंतच आहेत, जे गरीब आहेत ते खूप गरीब आहेत आणि त्याची जाणीव मला नाही वाटत अजून कोणाला आहे. शिक्षण म्हटलं तरी शिक्षण घेताना आज सगळ्या मोठ्या शाळा झाल्यात, ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, पण महानगरपालिकेच्या शाळेत जो गरीब पालकांची मुलं शिकतायत त्यांना नाही ते चान्स मिळू शकत. कारण ज्या गरीब पालकांमध्ये म्हणजे गरीब जी मुलं आहेत त्यांना ती आणि CBSEच्या शाळेत शिकलेली मुलं ही कंपॅरिझनच होऊ शकत नाही, होतच नाही मुळात. मग ती मुलं कुठे जातात याचा विचार मला नाही वाटत कोणी करत असेल. महानगरपालिकेतली गरिबांची मुलंही 10वीपर्यंत शिक्षण घेतात, काहीतरी जॉब करतात आणि तसंच आयुष्य जगतात. आणि मोठ्या शाळेतली श्रीमंताची मुलं साहजिकच चांगलं शिक्षण घेतात आणि ते चांगल्या पदावरच जातात. तर मुली म्हटलं की, आणि मुलगी म्हणून त्यांना खूप बंधनं येतातच. लग्न झाल्यानंतर त्यांना खूप बंधनं येतात. नवरा त्यांच्या मनासारखं वागेलच असं नाही, सगळ्यांना सतीश सारखा नवरा मिळेल असं नाही. कारण मला माझ्या नवऱ्यानेच मोटिवेट केलं, माझ्या नवऱ्यानेच माझं पूर्ण शिक्षण पुन्हा मी कंप्लीट केलं. मी MA डबल केलं, BEd केलं आणि आज म्हणजे मी स्वतंत्र आहे. माझा नवरा माझे विचार स्वतंत्र, मी मला हवं तसं वागू शकते, हवं तसे विचार मांडू शकते. आणि मुली म्हणाल तर मुलगीसाठी आता मला पण एक मुलगी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक जबाबदारी आपल्यावर आहे सगळ्याच आयांवरती. आजचं जर बाहेरचं वातावरण बघितलं तर बाहेरचं वातावरण खूप गढूळ झालेलं आहे, वाईट झालेलं आहे. सुशिक्षितपणा असला, सुसंस्कृतपणा राहिलेला नाही. आज मुलगी आपण म्हणू पहिली तर फक्त शाळेत जाऊन कॉलेजला जाऊन घरी यायची, पण आज मुली म्हणजे वातावरण खूप मोठं झालं आहे. काय म्हणू आपण, डेव्हलप मॉडर्न झालं आपण म्हणू.
पण मॉडर्ननेस विचारात नाही आलेला. आजही मुलींचं आयुष्य तेवढंच भीतीदायक आहे. आज एक आई म्हणून मला खूप भीती वाटते माझ्या मुलीला एकटीला कुठेही पाठवायचं, कारण बाहेरचं वातावरण खराबच आहे जसं म्हणून, फक्त त्याचं स्वरूप बदललेलं आहे आणि खूप मुली भावत जातात. तर या युगाने एक सांगू इच्छिते सगळ्याच मुलींना, सगळ्या स्त्रियांना की आता आपण लग्न होऊन आपण जरी असलो तरी एक महत्त्वाचं काम आपण करायचं की आपल्या मुलीला चांगलं शिकवायचं. शिक्षण तर आपण देतोच, पण चांगलं काय हे तिला चूज करायला द्यायचं की तू चांगलं कर, कारण चांगलं जे आहे चांगलं हे आपल्याला कळत असतं की काय चांगलं आणि काय वाईट. तर आई किंवा एक स्त्री म्हणून आज आपल्या सगळ्यांवर अशी जबाबदारी आहे की तुम्ही चांगली पिढी जन्माला घालताय. जन्माला घातली आपण, पण त्यांना चांगला मार्ग दाखवणं हेही आपलं काम आहे. आणि आज समाज असू दे, स्त्रिया असू दे, राजकारणामध्ये म्हणा, सगळीकडे खूप स्त्रिया प्रगल्भ झालेल्या आहेत, पुढारलेल्या आहेत, पुढे चाललेल्या आहेत. पण याच्यात तळागाळातल्या स्त्रिया पण आहेत ज्यांचं आयुष्य खूप वाईट आहे. तर त्याच्यासाठी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील, माझ्याच्याने जे करणं होईल ते मी नक्कीच करेन. अजूनही हवे तेवढं स्वातंत्र्य स्त्रियांना नाही आहे, हवं तेवढं मोकळं आकाश त्यांना अजून दिलेलं नाही आहे, त्यांच्या पायात आजही वेड्या आहेत. तर आज मी जी काही आहे ती फक्त शिक्षणामुळे आहे आणि म्हणून शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी शिक्षण कंप्लीट करायचं आहे, शिकायचं चांगलं आणि चांगल्या हुद्द्यावर आपण सगळ्या जणांनी जायचं आहे. माझं छोटंसं स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं. आज शिक्षक म्हणून मी काम करते आणि फॅमिलीच्या ह्याच्यावर पण मी यशस्वी आहे. माझी मुलीचं ॲडमिशन BA झालेलं आहे, उद्या ती इंजिनियर होईल. माझा नवरा, माझं कुटुंब, मी खूप सुखी आयुष्य आता जगतोय. परिस्थिती तर खाली उतर येतेच, चढउतार तर असतातच आयुष्यामध्ये. आणि ही होती शैलजाची कहाणी, जी मला माझ्या पद्धतीनं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.